तुम्हा तिघांशी लयलाच पाहिजे, कारण तुम्ही तिघेही साखर कारखान्याशी संबंधित. ज्या बीड आणि नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार राहतात, त्यांचे तुम्ही प्रतिनिधी. तुमचं जसं जन्मापासून ऊसाशी नातं आहे, तसंच माझंही. गरोदर असून आई ऊस तोडणीसाठी आली होती. कोपीतच जन्म झाला माझा. पाचट लहानपणापासूनच सोबतीला. ते ऊसाचं पाचट आहे का आयुष्याला मारलेली पाचर आहे, हे मला अजून ठरवताच आलेलं नाही. कधी भापळीच्या, कधी लिंबाच्या झाडाला झोळी बांधलेली असायची आईने लहानपणी. आमच्या नशिबात लिंबुणीच्या झाडामागे लपलेला चंद्र नव्हता. झोळीत पडल्या पडल्या थेट सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत आलो लहानपणापासून. आम्ही पाचटात रांगलोय. ऊसाचे पाते तलवारीसारखे अंगावर वार करायचे, पण त्रास वाटला नाही. आमची प्रत्येक पिढी हा कोयता पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा नाही म्हणून दुप्पट जोमाने राबत असते. पोराला नोकरी लागावी म्हणून आयुष्यभर राबणारा बाप नकळत पोराच्या हातात कोयताच देऊन जातो खूपदा.